हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला एक अशी छान रेसिपी दाखवणार आहे. ते स्वीट आहे. हे जे बटाटे दिसत आहेत त्याच्यापासून आज आपण एक गोड रेसिपी बनवणार आहोत. ते म्हणजे आहे बटाट्याच्या वड्या. तर तुम्हाला ही रेसिपी माहीतच असेल, पण मी कशी बनवते तर ते मी तुम्हाला दाखवते. खूप डिलिशियस आणि अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणाऱ्या अशा या बटाट्यांच्या वड्या आपण बनवणार आहोत. तर मी इथे काही बटाटे घेतलेत, अर्धा किलो बटाटे घेतलेत आणि ते कोणत्या पद्धतीने वाफवायचे आहेत, उकडवायचे आहेत कुकरमध्ये ते तुम्हाला मी दाखवते आहे. एका डब्यामध्ये एक मी नॅपकिन ठेवला आहे, त्याच्यामध्ये हे बटाटे ठेवून मी 4 ते 5 शिट्या करून घेणार आहे, जेणेकरून हे बटाटे खूप छान असे शिजतील. असे बटाटे शिजवल्यानंतर काय होतं तर त्याच्यामध्ये बिलकुल पाणी जात नाही आणि आपल्याला ज्या पद्धतीचे बटाटे हवे आहेत तशा पद्धतीने आपण याच्या वड्यांसाठी हे बटाटे उकडवून घेणार आहोत. तर या पद्धतीने बटाटे नक्की उकडवून बघा, खूप छान शिजलेत. तुम्ही बघू शकताय मी 5 शिट्ट्या केलेल्या आहेत. 5 शिट्ट्यानंतर खूप छान शिजतात. अगर तुम्हाला वाटलं की बटाटे नाही शिजलेत तर तुम्ही 1-2 शिट्ट्या अजून करू शकता. तर मी इथे थोडे बटाटे थंड झाल्यानंतर त्याची सालं काढून घेते आहे. तर त्यातले 5 बटाटे मी घेतले आहेत आणि ते मी आता छान असे किसून घेते आहे. किसल्यानंतर काय होतं की बटाटा एकसारखा होतो. जर तुम्ही नॉर्मल हाताने चिरडले तर त्याच्यामध्ये काही गुठळ्या किंवा जाडेजाडा बटाटा राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण हे अशा पद्धतीने किसूनच घ्यायचं आहे आणि हा जो किस केलेला आहे तो आपण मोजून घ्यायचा आहे. मोजून अशासाठी घ्यायचा आहे की आपल्याला साखरेचं प्रमाण जे आहे त्यामध्ये योग्य प्रमाणात आपल्याला टाकता येईल. कोणाला गोड आवडत असेल तर नक्कीच जास्त टाकू शकता. तर आपला जो हा किस आहे तर हे 2 पेले भरलेला आहे. तर या 2 पेल्यासाठी मी साधारण 1.5 पेला एवढी साखर वापरणार आहे. याला 1 पेला साखर इनफ आहे, पण थोडंसं गोड जर केलं तर ते खूप छान लागतं आणि 1.5 पेला साखर तुम्ही नक्कीच वापरू शकता. त्याच्यापेक्षा जास्त वापरले तर खूप जास्त गोड होऊ शकतं. तर हा 2 पेला किस आहे आणि तो किस आता आपण मोजून घेतो आहे. तर अशा पद्धतीने मोजून घ्या तुम्ही आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच या रक्षाबंधनला करू शकता. आता रक्षाबंधन येते आहे आणि अजूनही कोणत्याही सणाला तुम्ही बनवू शकता. नंतर गणपतीमध्ये तुम्ही नैवेद्यासाठी देखील बनवू शकता. तर आता इथे मी 2 चमचे तूप, साजूक तूप टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण हा जो बटाट्याचा किस आहे तो छान असा परतून घेणार आहोत. ऑलरेडी बटाटा शिजलेला आहे, पण जेव्हा आपण परतून घेतो तेव्हा त्याला एक प्रकारचा खमंगपणा येतो आणि खूप छान असं टेस्टी लागतं आणि त्याच्यामध्ये आपण साजूक तूप वापरतो आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये साजूक तूप वापरू शकता. तर मी 2 मोठे चमचे साजूक तूप ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. अजून देखील मी 1 चमचा घातला आहे, कारण तेवढा माझा व्हिडिओ स्किप झाला आहे. तर मी पहिले सुरुवातीला 2 चमचे आणि अजून 1 चमचा अशा पद्धतीने मी साजूक तूप वापरलेलं आहे. तर हे छान असं आपण आता परतून घेतो आहे. तर इथे आता आपण छान असं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये साखर टाकतोय. तर मी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये मी 1.5 पेला साखर टाकते आहे. तुम्ही ज्या भांड्याने बटाट्याचा किस मोजून घेणार आहात त्याच भांड्याने साखर देखील टाकू शकता. अगर समप्रमाणात घेतली साखर तरीही चालेल, पण मी 1.5 पेला घेतलेली आहे 2 पेला किसासाठी. तर आता हे असं आपण छान परतून घेतल्यानंतर हे बघा, ह्याला साखर वितळते आणि मग ते थोडंसं असं लिक्विड टाईप तयार होतं, पण हे नंतर आटणार आहे. हे असंच पातळ बिलकुल राहणार नाही. जर आपण बटाटे ज्या पद्धतीने शिजवले त्याच पद्धतीने जर उकडवले तर त्याच्यामध्ये जास्त पाण्याचा अंश राहत नाही. याच्यानंतर आपण बघा ही पावडर, मिल्क पावडर टाकणार आहोत एव्हरीडेची. तर मी जे 10 रुपयाचे पॅकेट मिळतात ते 2 पॅकेट मी ह्यामध्ये टाकणार आहे. मिल्क पावडरने आपलं जे मिश्रण आहे ते घट्ट होण्यास मदत होईल आणि प्लस ते चवीला देखील सुंदर लागेल, भन्नाट लागेल. तर हे बघा, अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये बिलकुल गुठळ्या होणार नाहीत. आणि हे मिक्स केल्यानंतर अजूनही ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे, पण थोडंसं ते आता घट्ट लागतं आहे ज्या पद्धतीने मी स्टर करते. तर मिल्क पावडर जर तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. असं काही नाही की कंपल्सरी आहे, पण मिल्क पावडरने खूप छान अशी टेस्ट येते. आणि हे बघा, इथे मी अर्धा पेला नारळाचा म्हणजे डेसिकेटेड कोकोनट, नारळाचा जो भुगा मिळतो बाहेर त्याला डेसिकेटेड कोकोनट म्हणतात, तर ते आपण ह्याच्यामध्ये यूज करणार आहोत. त्याच्याने देखील आपल्या बटाट्याच्या ज्या वड्या आहेत त्या खूप छान आणि टेस्टी बनणार आहेत.
तर मी ह्याच्यामध्ये 2 मिल्क पावडरचे पॅकेट आणि अर्धा पेला डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे आणि अर्धा पेला दूध टाकलेलं आहे. आणि दूध टाकल्यानंतर आपल्या वड्यांची जी चव आहे ते अप्रतिम होणार आहे. तर नक्कीच अशा पद्धतीने वड्या तुम्ही करून बघा. आणि एकीकडे आपण एक ट्रे घेतला आहे ॲल्युमिनियमचा, जो माझ्याकडे केकचा टीन आहे. त्याला मी थोडंसं तेल लावून ग्रीस करून ठेवते आहे की जेणेकरून ते मिश्रण जेव्हा घट्ट होईल ते पटकन आपल्याला ह्या ट्रेमध्ये ओतता येईल. कारण ते पटापट ती क्रिया करायची असते. ती जी प्रोसेस आहे, जे आपण नंतर आपलं जे मिश्रण घट्ट होईल त्याच्यानंतर ते पटकन आपल्याला ह्या टीनमध्ये ओतून ते सेट करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे बघा, मी आता जे पण मिक्स करते आहे किंवा फ्राय करते आहे ते घट्ट होत आलेलं आहे. आपलं मिश्रण आळत आलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल, जी पण आपण साखर आपली लिक्विड झालेली होती तर ती आता छान अशी घट्ट होत आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मी आता टाकते वेलची पावडर. वेलची पावडरने खूप छान फ्लेवर येतो, हे तुम्हाला देखील माहिती आहे. कोणत्याही गोड पदार्थामध्ये वेलची पावडर टाकली तर खूपच छान असे टेस्ट येते. आणि ह्या बटाट्याच्या वड्या ह्या रक्षाबंधनला खरंच तुम्ही करून बघा, सगळ्यांनाच आवडतील. तोंडात टाकताच ह्या वड्या विरघळतात, इतक्या छान आणि टेस्टी बनतात. तर तुम्ही नक्की करून बघा. त्याच्यानंतर आपण थोडंसं जायफळ देखील यामध्ये किसून टाकणार आहोत. तर हे बघा, मी थोडंसं जायफळ याच्यामध्ये किसून टाकते आहे. जायफळचा स्वाद खूप छान येतो. वेलची आणि जायफळ हे कॉम्बिनेशन खूपच छान आहे, हे तुम्हाला माहीत आहे. तर वेलची आणि जायफळ जरूर वापरा, त्याने आपल्या पदार्थाची टेस्ट खूप छान अशी वाढणार आहे. आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे आपण थोडंसं अजून आटवून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून ते घट्ट होईल. आणि घट्ट झाल्यानंतर मग आपल्याला वड्या आपल्या सेट करायला ठेवायच्या आहेत. तर हे बघा, छान असं आता घट्ट झालेलं आहे. थोडंसं अजून आळायला हवं आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते जेणेकरून कढईला ते बिलकुल चिकटत नाही आहे. आणि खूप जास्त तूप देखील आपण वापरलेलं नाही आहे, पण इतका छान सुगंध येतो आहे कारण त्याच्यामध्ये आपण साजूक तूप देखील टाकलं आणि खूप सारे इन्ग्रेडियंट वापरलेत. तर त्याच्यामुळे आता आपलं हे प्रमाण बरोबर आहे आणि मिश्रण घट्ट झालेलं आहे. तर आपण आता हे सेट करणार आहोत. गरम गरमच हे टीनमध्ये टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या वड्या छान अशा सेट होतील. आणि दाबून एकदम मस्त असं बसवून घ्यायचं आहे. जोपर्यंत ते थोडंसं तरी थंड व्हायलासाठी आपण हे फ्रीजमध्ये देखील ठेवणार आहोत. फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी बाहेर ठेवलं तरी पण या वड्या खूप छान अशा सेट होतात. आपण फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालतं, बाहेर ठेवलं तरी चालतं. आणि ओलं असतानाच आपण त्याच्यावर ड्रायफ्रूट्स देखील टाकणार आहोत. मी ह्याच्यावरती पिस्ताचे कतरण टाकते बारीक कट करून. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स त्याच्यावर टाकू शकता, जसं की बदाम आहे, काजू आहेत, त्याच्यापैकी कोणतंही टाकू शकता. कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता. तर इथे बघा, मी छान असं सेट केलेलं आहे. आणि आता हे मी 1 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर तुम्ही बाहेर देखील ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण फ्रीजमध्ये ठेवलं तर जरा लवकर थंड होऊन जाईल त्यासाठी. तर हे बघा, इथे फ्रीजमधनं मी अर्ध्या तासानंतर बाहेर देखील काढलेलं आहे. आणि छान असं आपलं सेट झाल्यात वड्या आणि थंड देखील झालं आहे ते छान असं. तर आता आपण हे छान अशा वड्या ह्याच्या कट करून घेऊया. सेट झाल्यानंतर त्याच्या छान अशा वड्या पडतात. सेट झाल्यानंतरच वड्या पाडा. ओलसर असताना वड्या बिलकुल पाडू नका, नाहीतर ते जे पण आहे ते एकदम त्याच्या वड्या पडणार नाहीत. तर हे बघा, माझ्या वड्या खूप छान पडत आहेत, म्हणजे आपलं हे मिश्रण छान सेट झालेलं आहे आणि आपल्या वड्या देखील छान झालेल्या आहेत. तर चवीला तर त्या नक्कीच भन्नाट झालेल्या आहेत, कारण खूप सारे इन्ग्रेडियंट्स असे टाकलेत जे खूप टेस्टी असे आहेत. तर नक्कीच कोणत्याही सणाला तुम्ही हे बनवू शकता. तर आता लवकरच रक्षाबंधन येईल, तर त्या रक्षाबंधनसाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट देखील करायला विसरू नका. बाजूचं जे घंटीचं बटन आहे ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे माझा जो पण नवीन व्हिडिओ असेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात प्रथम तुम्हाला मिळेल. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताय त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आहेत. तर हे बघा, मी इथे छान अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या वड्या. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता. तर मी त्रिकोणी शेपमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि छान अशा आपल्या सेट झाल्यामुळे त्या छान वड्या पडत आहेत, तुम्ही बघू शकताय. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते. खूप छान अगदी काजू कतलीच्या शेपच्या मी वड्या तयार केलेल्या आहेत. आणि आता आपण ते गार्निश करूया, म्हणजे प्रेझेंट करूया.
तर हे बघा, आपल्या इथे वड्या तयार आहेत. तर नक्कीच तुम्ही माझी ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताय त्याबद्दल.